जय जय रघुवीर समर्थ. आज आपण गुरुपौर्णिमा विशेष गुरूंची निष्ठा हीच खरी शक्ती हे निरूपण श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा अर्थ तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या या निरूपणाला आपण सुरुवात करूया. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवर्जून नक्की ऐका. अप्रतिम असे निरूपण. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देणारा आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा. गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने आपले जीवन प्रकाशमय हे होतेच. या दिवशी आपल्या गुरूंचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. केवळ आध्यात्मिक गुरुच नव्हे तर आई वडील, शिक्षक किंवा ज्यांनी आपल्याला आयुष्यात काहीतरी शिकवलं अशा सर्वांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरूंची निष्ठा हीच खरी भक्ती होय. इथे आपण एका उत्तम गुरुची आणि शिष्याची कथा श्रवण करणार आहोत. एकलव्याची गुरुनिष्ठा. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु आणि शिष्य परंपरेला खूप महत्त्व दिले जाते. गुरु हा केवळ ज्ञानाचाच नाही तर जीवनातील मूल्यांचाही मार्गदर्शक असतो. अशीच एक उत्तम गुरु आणि शिष्याची कथा. एकलव्य हा हिरण्यधनू नावाच्या निवात राजाचा पुत्र होता. त्याला धनुर्विद्येची प्रचंड आवड होती आणि तो त्यात पारंगत होऊ इच्छित होता. त्या काळी द्रोणाचार्य हे सर्वश्रेष्ठ धनुर्विद्या गुरु मानले जात होते. कौरव आणि पांडवांसोबतच अनेक राजकुमार त्यांच्याकडे धनुर्विद्या शिकत होते. तर एकलव्य द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांना शिष्य म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. परंतु द्रोणाचार्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिला, कारण ते केवळ राजकुमारांनाच शिकवत होते आणि एकलव्य निनाद कुळातील होता. गुरूंनी नकार दिल्यावर एकलव्य निराश झाला, हताश झाला, पण त्याने हार मानली नाही. त्याने मनातल्या मनात द्रोणाचार्यांनाच आपला गुरु मानला. तो वनात गेला आणि तेथे मातीची द्रोणाचार्यांची मूर्ती बनवली. त्या मूर्तीला समोर ठेवून त्याने धनुर्विद्येचा अभ्यास सुरू केला. अगदी मनापासून प्रामाणिक प्रयत्न त्याने सुरू केला. द्रोणाचार्यांनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्याने बारकाईने अभ्याससुद्धा केला. स्वतःच्या प्रयत्नाने आणि प्रचंड निष्ठेने तो धनुर्विद्येत इतका पारंगत झाला की लवकरच तो अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर बनला. एकदा कौरव आणि पांडव वनात शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी एका कुत्र्याचा आवाज आला आणि हे बघताच तर काय, त्या कुत्र्याच्या तोंडात बाणांचा वर्षाव झालेला होता, पण त्याला कसलीही इजा झाली नव्हती. हे पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले. हा पराक्रम कुणी केला हे पाहण्यासाठी ते थोडेसे पुढे गेले. तेव्हा त्यांना एकलव्य दिसला. एकलव्याला पाहून अर्जुनाला आश्चर्य वाटले, कारण द्रोणाचार्यांनी त्याला वचन दिले होते की तो जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होईल. अर्जुनाने द्रोणाचार्यांकडे विचारणा केली, गुरुदेव, आपण मला वचन दिले होते की मीच सर्वश्रेष्ठ धनुर्धर असेन, पण हा तर माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. याला आपणच शिकवले आहे का? द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटले. एकलव्याने त्यांना सांगितले की तो त्यांना गुरु मानून शिकला आहे आणि त्यांची मूर्ती दाखवली.
द्रोणाचार्यांना आपली चूक कळाली. त्यांनी एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली. द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरुदक्षिणा मागितली. त्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला. गुरूंचा आदेश म्हणून एकलव्याने क्षणाचाही विलंब न करता आपला अंगठा कापून द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा म्हणून दिला. अंगठा कापून द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा देण्यास मागे पुढे पाहिले नाही. तर ही कथा आपल्याला हे शिकवते की गुरु हा केवळ गुरु नाही, जो समोर शिकवतो, तर तो गुरु असतो जो आपल्या शिष्याच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतो आणि त्याला ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करतो. एकलव्याने द्रोणाचार्यांना गुरु मानले आणि त्यांच्याप्रती असलेली त्यांची निष्ठा ही त्याला श्रेष्ठ धनुर्धर बनणारी खरी शक्ती होती. उत्तम गुरु तोच असतो जो शिष्याला फक्त शिकवत नाही, तर त्याला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवतो. अशा पद्धतीने गुरुची निष्ठा हीच खरी आपल्या आयुष्यातील शक्ती होय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. गुरुपौर्णिमा विशेष हे निरूपण तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटतील. धन्यवाद.